महत्त्वाचं योगदान राहिलं. खरं तर या संपूर्ण स्पर्धा त्या स्पर्धांमध्ये सर्व संघ, सर्व खेळाडू आणि योग्य नियोजन हे ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं ते अर्थातच आकाश गुप्ता आपण यांचं देखील विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करूयात. कारण या स्पर्धा यशस्वी होण्याकरता प्रचंड मेहनत ही आकाश गुप्ता यांच्या माध्यमातून घेतली गेली. तब्बल 32 संघ अरेंज करणं, त्या 32 संघांचं योग्य नियोजन करणं आणि त्यानंतर मात्र ही स्पर्धा यशस्वीपणे संपन्न करणं याकरता आकाश गुप्ता यांचं खूप मोलाचं आणि महत्त्वाचं सहकार्य या ठिकाणी लाभलं. तर मी आकाश गुप्ता यांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती यायचा आपला विशेष सन्मान या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीनं केला जाईल. कारण एकूणच जर आपण पाहिलं तर या स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 32 संघांचा समावेश आपण पाहिला आणि या 32 संघांचा समावेश त्या प्रत्येक संघाची योग्य ते नियोजन करणं, 32 संघांना या स्पर्धेसाठी तयार करणं, या सर्वांचं जर श्रेय कोणाला जात असेल तर ते आकाश गुप्ता यांना आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी आयोजनकर्त्यांच्या वतीनं नक्कीच करत आहोत. तर नक्कीच आकाशजी यांचा हा विशेष सन्मान आपण या ठिकाणी पाहतोय. खरं तर वस्त्रालंकार, शाल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आकाश गुप्ता यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. खरं तर या स्पर्धा यशस्वी होण्याकरता तब्बल 32 संघ अरेंज करणं, त्या 32 संघांचं नियोजन करणं, वेळापत्रक तयार करणं, ही सर्व जबाबदारी ज्यांनी लिलाय आपल्या खांद्यांवरती घेतली आणि ही स्पर्धा यशस्वी केली. धन्यवाद प्रवीण सर. त्यात अगोदर पाहूया आपण सलग 2 दिवस ज्यांच्या माध्यमातून मधुर वाणीच्या या संपूर्ण स्पर्धेला चार छान लावला आमचे गुरुवर्य प्रवीणजी अर्जुने सर समालोचक, त्यांचा आपण यथोचित स्वागत सत्कार करणार आहोत. या मुख्य मंचावरती निशांत गिल यांच्या हस्ते आणि त्यांच्यासोबत जमीरभाईजी असतील आणि आदरणीय श्री अमरजी पाटील साहेब असतील. धन्यवाद त्यांचाही. त्यानंतर जाऊया बक्षीस वितरणकडे. सर्वप्रथम उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर कोण असेल तर संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्रेयान 11 संघाचा मुंडे ठरतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, चला या मुंडे, श्रेयान 11चा मुंडे आदरणीय किटे साहेब आणि सचिनजी पाटील साहेब आपल्या हस्ते हे ट्रॉफी दिलं जाईल. त्यानंतर सर्वश्रेष्ठ गोलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये सभागृह नेते चषक म्हणायला गेलं तर आज ओपनचा लॉट होता. त्या लॉटमधून सर्वश्रेष्ठ गोलंदाजी तब्बल हॅट्रिकी पूर्ण केले. 7 फलंदाज बाद केले. मात्र 40 धावा खर्च करत असताना राहुल मात्रे ठरतोय ऋषभ रायझिंग स्टारचा. राहुल मात्रे उत्कृष्ट गोलंदाज. आदरणीय खेडकर साहेब यांना विनंती असेल की आपल्या हस्ते हा सन्मान चिन्ह द्यायचा आहे या खेळाडूला. उत्कृष्ट गोलंदाजची ट्रॉफी खेडकर साहेब यांच्या हस्ते. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 31 धावा कुठून काढले. सचिन 11 संघाचा विनू कोहली ठरतोय उत्कृष्ट फलंदाज. त्यांच्यामध्ये असेल तर ही ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. अंपायर ही विनू कोहलीची ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. सचिन 11 संघाचा विनू कोहली आणि ही ट्रॉफी दिलं जाईल अनिकेत पाटील आणि निशांत गिल या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते ही ट्रॉफी दिली जाईल. सरचिटणीस युवा मोर्चा निशांत गिल आणि अनिकेत पाटील यांच्या हस्ते विनू कोहली उत्कृष्ट फलंदाज.
त्यानंतर चौथा क्रमांकाचा पारितोषिक. चला ओमप्रकाश स्मृती 11 कळंबोली संघ अक्षय, चला आपला पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. चला सचिन कारवार, सचिन चला सचिन कारवार या, आपली टीम घेऊन या लगेचच. चौथ्या क्रमांकाची चला अक्षय सचिन प्राइज घ्यायला. आदरणीय महेशजी बारगजे साहेब असतील, जमीरभाई असतील आणि सुनीलजी ढेमरे साहेब, आपल्या तिन्ही मान्यवरांच्या हस्ते हे चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी सोपली जाईल ओमप्रकाश स्मृती कळंबोली या संघाला. चला या त्वरित. चला जोरदार टाळ्या होऊ द्या श्रेयान 11. त्यानंतर थर्ड प्राइज सचिन 11. चला हार्डलक या दोन्ही संघाला पण खूप छान खेळलेत. टीम नाहीये म्हणून हे दोन्ही खेळाडू घेतील हे तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी. आणि तिसऱ्या क्रमांकासाठी अमरदादा ठाकूर साहेब आणि विशाल साहेब, विशाल साहेब आणि आदरणीय अमरजी ठाकूर साहेब चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक स्वीकारत असताना सचिन 11 संघ, माफ करा थर्ड तिसऱ्या क्रमांकाचा. त्यानंतर अप्रतिम खेळी केली, मात्र जेव्हा प्रवेश फी घ्यायचा होता लय वेळा विचार केला पण वाटलं नव्हतं की इथपर्यंत येणार. जबरदस्त खेळी केली रुपाली संघाचे श्रेयान 11 तृतीय क्रमांकाचा पारितोषिक पटकावला ज्यांनी. चला या श्रेयान 11 याच्यासाठी मी विनंती करेल आदरणीय म्हात्रे साहेब आणि आकाश पाटीलजी, आपल्या दोघांच्या हस्ते संपूर्ण संघाला तृतीय क्रमांकाचा पारितोषिक दिलं जाईल. तृतीय रनरअपची ट्रॉफी. तर नक्कीच या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरणारा हा संघ, विजेत्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. खरं तर स्पर्धेमध्ये सहभाग होणं आणि त्यानंतर स्पर्धेमध्ये पारितोषिकाचा मानकरी ठरणं ही सर्वाधिक आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यांची संपूर्ण टीम अर्थातच स्मृती या संघात या स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जात आहे. आणि त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मॅन ऑफ द सिरीज, आणि मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित, तर मी सन्माननीय गौरवजी नाईक साहेब आणि त्याचबरोबर लाडी सिद्धू साहेब या दोनही मान्यवरांना या ठिकाणी विनंती करेन. आणि त्याचबरोबर जय जळे साहेबांना देखील विनंती असेल. खऱ्या अर्थानं युवा मोर्चाच्या माध्यमातून या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या गेल्या होत्या आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरतोय, या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरतोय अर्थातच अक्षय सरोदे. 42 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि तब्बल 3 विकेट्स, 57 गुणांसह या स्पर्धेमध्ये मात्र सर्वोत्कृष्ट खेळाडू या पारितोषिकाचा मानकरी ठरलाय अक्षय सरोदे. ओमप्रकाश स्मृती संघाचा हा खेळाडू अक्षय सरोदे यावर्षी क्रिकेट अंगणामध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आणि या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील त्यांना सर्वोत्कृष्ट खेळाडू हे पारितोषिक या ठिकाणी
यानंतर या स्पर्धेचा विजेता संघ आणि या विजेत्या संघाला सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय अमरजी पाटील साहेब, संदीपजी म्हात्रे साहेब आणि अमरजी ठाकूर साहेब, त्याचबरोबर सन्माननीय देविदासजी खेडकर साहेब, या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण एकत्रितपणे आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचा विजेता संघ आणि त्याचबरोबर किटे साहेब, सन्माननीय किटे साहेब, या सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं हे पारितोषिक वितरित करायचं आहे. तर या स्पर्धेचा अजिंक्यपद पटकावलाय ऋषभ 11 रायझिंग स्टार संघ ठरतोय. या सभागृह ते चषकाचा मानकरी आणि आमच्या सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र दिला जातोय हा विजेते पदाचा करंडक, अर्थातच सभागृह नेते चषक 2025. ओपन विभागातून हा संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल पर्यंत पोहोचला. तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली आणि या संघानं मात्र या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. तर विजेत्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. अगदी या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा हा मानाचा करंडक पटकावत असताना या ठिकाणी आपण पाहतोय विजेतेपदाच्या करंडकासह आमच्या सन्माननीय मान्यवर आणि त्याचबरोबर या स्पर्धेचा अजिंक्यपद पटकावणारा अर्थातच ऋषभ 11 रायझिंग स्टार हा संघ, विजेता संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आणि ही स्पर्धा या ठिकाणी संपला असं आम्ही जाहीर करतो. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक आभार. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल सर्व मान्यवरांचं आयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक आभार. हा पारितोषिक वितरण सोहळा आणि ही